सो लेट्स सी फ्रेंड, आपण मागच्या व्हिडिओपर्यंत पूर्ण ट्री कॉन्झर्वेशन ऍक्ट जो होता तो व्यवस्थित पद्धतीने कंप्लीट केला होता. त्यासोबतच त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे किंवा तुम्ही सर्वांनी तो लाईव्ह मध्ये बघितला होता. त्यासोबतच त्याच्या नोट्स सुद्धा तुमच्याला ऑलरेडी डिलिव्हर्ड झालेले आहे. ज्यांना झाला नसेल त्यांनी मला पर्सनल मेसेज करायचा आहे. मी त्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचून देईल. क्लिअर? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की हा जो ट्री कॉन्झर्वेशन ऍक्ट आहे, वृक्ष संवर्धन अधिनियम, यावरचे जे एमसीक्यू आहे ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. आज आपण जेवढे एमसीक्यू बघणार आहे, म्हणजे आपण 2 सेशन मध्ये एमसीक्यू करणार आहोत. सुरुवातीला काही एमसीक्यू करू जे की 20 पर्यंत असतील आणि त्यानंतर मग सेकंड पार्ट मध्ये पुन्हा अजून बघूया. ओके, तर हे एवढे एमसीक्यू तुम्हाला करायचे आहेत. मी जेवढे एमसीक्यू घेतोय तेवढे जर का तुम्ही खूप व्यवस्थित पद्धतीने एमसीक्यू केले तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो याच्या बाहेरचे एमसीक्यू असू शकत नाही, किंवा शब्द थोडे बदलतील, कदाचित लँग्वेज थोडी चेंज होईल, पण या पार्टच्या बाहेरचे एमसीक्यू येणार नाही याची गॅरंटी देतो. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं की बाबा रे, कालही तुम्हाला त्यासाठी दिवस दिला होता की व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या किंवा व्यवस्थित त्याला वाचून घ्या, सगळे व्हिडिओ बघून घ्या. ज्यांनी लाईव्ह बघितली असेल त्यांनी रिव्हिजन करा, नसेल बघितले त्यांनी बघून घ्यायचे होते. तुमच्यापर्यंत नोट्स सुद्धा पोहोचलेल्या होत्या आणि त्यालाच घेऊन आपण काय की हा पहिला पार्ट आपला टॉपिक जो आहे इम्पॉर्टंट एमसीक्यूचा तो आपण चालू करतोय. सगळे लोक तयार आहात की नाही ते पटकन सांगा. ओके, कोण आहे? कोणीतरी म्हणत आहे की सर न्यू बॅच घेतलेले स्टुडंट. ओके, त्यांनी कोणते टॉपिक कव्हर करायचे. ठीक आहे, मी या दोन्ही व्हिडिओच्या एंडला सांगेल त्यांनी नेमकं काय काय करायला पाहिजे. ठीक आहे, आत्ता आपण हा पार्ट पूर्णपणे कव्हर करून घेऊ आणि मग मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो की जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांनी नवीन क्लास घेतलाय, त्यांनी खरी सुरुवात कुठून करायला पाहिजे, नेमकं काय बघायला पाहिजे, किती बघायला पाहिजे, हे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही व्हिडिओच्या शेवटी लक्ष देऊन ऐकून घ्याल. वी विल कव्हर दिस पार्ट ऑल्सो. ओके, तर चला मग पहिला आपला क्वेश्चन आहे मित्रांनो. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ महाराष्ट्र अर्बन एरियाज प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ऍक्ट. पहिला मेन काय आहे व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ महाराष्ट्र अर्बन एरियाज, महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष संवर्धन व जतन अधिनियम 1975 चा मुख्य उद्देश काय होता. चला, मी चॅट प्रायव्हेट केलेली आहे, चॅट सुद्धा प्रायव्हेट केली आहे. पट्टपट्ट त्याचे उत्तर काय असेल ते सांगा मला. Good, perfect. To regulate felling of trees and ensure the planning of the adequate number of trees in urban area. नागरिक क्षेत्रात झाडे तोडण्याचे नियम करणे आणि पुरेशा प्रमाणात नवीन झाडे लावणे. हा बी हा करेक्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. तुम्हाला तुमचा स्कोर मोजायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे की आपले एक्झॅक्टली बरोबर येतात किती. आपण टोटल 41 क्वेश्चन घेणार आहोत. आउट ऑफ 41 म्हणजे पहिल्या टप्प्यात 20 नंतर त्या टप्प्यात 21 असे 2 पार्ट मध्ये आपण घेतोय. तर तुमचा स्वतःचा पर्सनल स्कोर किती येतोय तो तुम्हाला बघायचा यामध्ये. ओके, चला नेक्स्ट. सेकंड, इन विच इयर वॉज द महाराष्ट्र अर्बन एरिया प्रोटेक्शन ऍक्ट अँड प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ऍक्ट एनॅक्टेड. महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. 1972, 1975, 1981, 1990. चला पटापट सांगा करेक्ट आन्सर काय आहे. चला गुड. कधी आहे? 1975 एक्झॅक्टली. ओके, सो हा ऍक्ट कधी डिलिव्हर्ड झाला होता किंवा इम्प्लिमेंट करण्यात आला? 1975 ला. डेट कोणाला आठवते का रे? डेट कोणाला आठवते का?
याची डेट जर माहित असेल तर ती पण पटकन सांगा. चला, डेट माहित असेल तर ते पण सांगा फास्ट. यस, गुड. 16 सप्टेंबर 1975. कधी? 16 सप्टेंबर 1975. ओके, सो करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट, थर्ड. नेक्स्ट, द ऍक्ट एक्सटेंड टू विच एरिया. हा अधिनियम कोणत्या क्षेत्रास लागू होतो? ओनली मुंबई सिटी, एंटायर इंडिया, होल स्टेट ऑफ महाराष्ट्र, ओनली म्युनिसिपल कॉर्पोरेशन. कुठे लागू होतो? फक्त महानगरपालिका, संपूर्ण महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत, फक्त मुंबई शहर. चला, तुम्हाला तुमचा स्कोर सुद्धा बघायचा आहे आणि ऍट द एंड तुम्ही मला तुमचा स्कोर सुद्धा पाठवायचा आहे. ऍट द एंड तुम्हाला कमेंट करायची आहे की किती बरोबर आहे, पहिल्या आउट ऑफ 20 मध्ये किती बरोबर आहे. ओके, चला मग, बरोबर सी ऑप्शन करेक्ट आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. जर का कुणी असेल की डायरेक्टच एमसीक्यू सॉल्व्ह करत असेल तर तसं होत नसते. त्यासाठी प्रॅक्टिस लागणार, त्यासाठी प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ, नोट्स दोन्ही बघावे लागतील आणि त्यानंतरच मग तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने करू शकाल. क्लिअर? चला, फोर्थ सांगा पटकन. फोर्थ क्वेश्चन. अकॉर्डिंग टू द ऍक्ट टू फेल अ ट्री इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग. हे डेफिनेशन मधला पार्ट आहे, बरोबर आहे. हा कोणता पार्ट आहे? डेफिनेशनचा पार्ट आहे, बरोबर की नाही? काय म्हणतंय? अकॉर्डिंग टू द ऍक्ट टू फेल अ ट्री इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग. अधिनियमानुसार झाड तोडणे यामध्ये काय काय समाविष्ट होते? ओके, काय काय होते? झाड कापणे, जाळणे, कापणे किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान करणे, फक्त फांद्या छाटणे, फक्त झाड उपटणे. ओके, चला, बरोबर. सो यामध्ये काय येतं? झाड कापणे, झाड तोडणे, जाळणे किंवा झाडाला कोणत्याही पद्धतीचं नुकसान पोहोचवणे, यालाच काय म्हणतो आपण? झाड तोडण्याच्या प्रक्रियेत त्याला आपण घेत असतो. सो ऑप्शन बी हे करेक्ट येणार, बरोबर आहे. हा कुठला पार्ट आहे? आपल्या डेफिनेशनचा पार्ट आहे, लक्षात ठेवायचं. ओके, चला मग पुढे जाऊया. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द ऍक्ट ट्री मीन्स विच ऑफ द फॉलोइंग. डेफिनेशन नुसार ट्री याचा अर्थ काय होतो या आपल्या ऍक्ट मध्ये? फक्त पूर्ण वाढलेलं झाड, ओनली प्लांट टॉलर दॅन द 10 फीट, 10 फूट पेक्षा उंची असलेले झाड, कोणतेही बहुवर्षीय लाकडी वनस्पती ज्यामध्ये रोपे, स्पॅलिंग आणि झुडपे समाविष्ट होतो, फक्त फळझाडे, फक्त फळझाडे. सुरुवातीला तुम्हाला हा खूप इझी वाटतो, पण नंतर काही क्वेश्चन टफ केलेले आहे. गुड. काही लोकांनी डेफिनेशन सुद्धा नंबर पाठ करून ठेवले, छान. चला, बरोबर. सो सी इज करेक्ट, बरोबर. सी इज करेक्ट, बरोबर आहे की नाही? ज्यांचं पहिले लेक्चर आहे कदाचित त्यांचे चुकू शकतात, कारण काही त्यांना माहित नाही की व्हिडिओ त्यांनी बघितले नसतील. काही इश्यू नाही, डोंट वरी. तुम्हाला सुद्धा एकदा व्हिडिओ पूर्ण बघितले, एकदम व्यवस्थित पद्धतीने जर का तुम्ही लेक्चर बघितलं, तुम्हाला सुद्धा हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे बिनपाठ न चुकता देता येतील. ओके, सो डोंट बी गेट डिमोटिवेट. नेक्स्ट, द महाराष्ट्र स्टेट ट्री ऑथॉरिटी वॉज इंट्रोड्यूस्ड बाय विच अमेंडमेंट. महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण कोणत्या दुरुस्तीने स्थापन करण्यात आलेलं होतं? ओके, चला आता याचं उत्तर सांगा पटकन. आणि मी आपण याच्याविषयी बोललो पण आहे, कोणत्या अमेंडमेंट नुसार, कोणत्या अमेंडमेंट नुसार. पण हे पण गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे, म्हणजे म्हणून मी म्हणतोय
की जर का तुम्ही एवढे MCQ जर व्यवस्थित पद्धतीने करत असाल आणि आपलं जर का व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही लेक्चर बघितले असतील तर 100% तुम्हाला हे सगळे उत्तरे परफेक्ट वाटतील आणि चुकण्याची गॅरंटी नाही. म्हणून ऑप्शन सी करेक्ट येणार 2021 नुसार. किती? 2021 नुसार. बरोबर. चला पुढे जाऊया. 7th काय म्हणतो? 7 काय म्हणतो? मेंबर ऑफ ट्री ऑथॉरिटी शॅल नॉट बी लेस दॅन. वृक्ष प्राधिकरणातील सदस्यांची संख्या किमान किती असायला पाहिजे? कमीत कमी किती असायला पाहिजे? कमीत कमी किती असायला पाहिजे? पटकन सांगा. चलो चलो काही लोक मिनिमम मॅक्झिमम पण सांगत आहे. मॅक्झिमम वर मी बोलणार नाही कारण कदाचित पुढचा क्वेश्चन सुद्धा तो असू शकतो. चला सगळे बरोबर आलेत. किती? कमीत कमी 5 पेक्षा कमी चालत नाही. 5 पेक्षा कमी चालणार नाही. क्लियर. नेक्स्ट 8 मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर इन अ ट्री ऑथॉरिटी. वृक्ष प्राधिकरणातील सदस्यांची कमाल संख्या किती आहे? मॅक्झिमम किती आहे? 10, 12, 15, 20. ओके 10, 12, 15, 20 किती असायला पाहिजे? चलो गुड. किती असायला पाहिजे? मॅक्झिमम 15. म्हणजेच 5 ते 15 असं आपल्याला ऍक्ट मध्ये सांगितलं आहे. असं आपल्याला ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे 5 ते 15च्या केसमध्ये. म्हणजेच काय 5 ते 15 मध्ये काय आहे तर मिनिमम आहे 5 आणि मॅक्झिमम आहे 15. बरोबर. चला नेक्स्ट 9 हु ऍक्ट ॲज द चेअरमॅन ऑफ द ट्री ऑथॉरिटी इन म्युनिसिपल कॉर्पोरेशन. बघा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये म्हणजेच महानगरपालिकेत वृक्ष प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? घाई करायची नाही, व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. त्यांनी काय म्हटलंय म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये प्रत्येक वेळेला कदाचित हा शब्द बदलू शकतो. कदाचित ते म्हणतील की स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी मध्ये, न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मध्ये, म्युनिसिपल काउन्सिल मध्ये शब्द कदाचित चेंज करू शकतात. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा. म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये लक्षात ठेवायचंय की जो म्युनिसिपल कमिशनर असतो तो त्या वृक्ष प्राधिकरणाचा म्हणजे ट्री ऑथॉरिटीचा अध्यक्ष असतो. त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट येतं. लक्षात आलं? क्लियर. म्हणून बी करेक्ट आहे. नेक्स्ट 10 इन म्युनिसिपल काउन्सिल द चेअरमॅन ऑफ ट्री ऑथॉरिटी. नगरपालिका परिषदेत वृक्ष प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? प्रेसिडेंट ऑफ काउन्सिल नगराध्यक्ष, चीफ ऑफिसर मुख्याधिकारी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर जिल्हाधिकारी, म्युनिसिपल इंजिनियर अभियंता. कोण असतो? एक्झॅक्टली कोण असतो? चीफ ऑफिसर असतो. कोण असतो मित्रांनो? चीफ ऑफिसर असतो. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचंय की म्युनिसिपल काउन्सिल मध्ये चेअरमन हा ट्री ऑथॉरिटीचा कोण असतो तर चीफ ऑफिसर असतो. क्लियर. चला पुढे नेक्स्ट. चला त्याच्या आधी मला एक सांगून द्या. आपण बघितलं महानगरपालिका. महानगरपालिकेमध्ये कोण असतो रे? महानगरपालिकेत कोण असतो? तो कमिशनर असतो. बरोबर आहे. कमिशनर असतो. यस. त्यानंतर नगरपालिका क्षेत्रात कोण असतो? नगरपालिका क्षेत्रात कोण असतो? चीफ ऑफिसर असतो म्हणजे मुख्याधिकारी असतो. बरोबर आहे. मुख्याधिकारी असतो. नेक्स्ट स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी मध्ये कोण असतो? पटकन सांगा. स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी मध्ये कोण असतो? यस कोण असतो? सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी. सीईओ असतो. लक्षात राहील. सीईओ असतो. आणि न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मध्ये कोण असतो?
ओके, न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमध्ये कोण असतो? कोण कोण असू शकतो? कोण असतो? इथे फक्त एमडी नसतो, हा लक्षात ठेवायचं आहे. फक्त एमडी नसतो, इथे सीईओ पण असू शकतो. सीईओ किंवा एमडी लक्षात राहील. चला, गुड. नेक्स्ट 11 नंबर. ट्री ऑथॉरिटी मे नॉमिनेट एक्सपर्ट फ्रॉम विच ऑर्गनायझेशन? वृक्ष प्राधिकरण कोणत्या संस्थांमधून तज्ञ सदस्य नामनिर्देशित करू शकते? प्रायव्हेट कंपनीज, खाजगी कंपन्या, नॉन ऑफिशियल ऑर्गनायझेशन, गैर शासकीय संस्था, ओनली गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, फक्त शासकीय विभाग, ओनली युनिव्हर्सिटीज, फक्त विद्यापीठे. जे एक्सपर्ट्स असतात, ह्या एक्सपर्टची संख्या जे रेग्युलर मेंबर आहे त्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे असते. म्हणजे 5 ते 15 मध्ये जे काही त्यांनी दिलेलं आहे त्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. आणि हे लोक ज्या वेळेला सिलेक्ट केले जातात तर हे कशा पद्धतीने केले जातात किंवा कोणत्या संस्थांमधून हे तज्ञ लोक, एक्सपर्ट लोक, सायंटिस्ट लोक घेतले जातात ज्यांना वृक्ष संवर्धन म्हणजे ट्री कॉन्झर्वेशन, प्रोटेक्शन या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर नॉलेज असतं, त्या लोकांना या ट्री ऑथॉरिटीमध्ये घेतलं जातं. बरोबर आहे की नाही? तर मग ते कोणते असतात? बरेचसे लोक कन्फ्युज आहे. तर तुम्ही बघितलं असेल की ते नॉन ऑफिशियल ऑर्गनायझेशन मधनं असतात. कुठनं असतात? नॉन ऑफिशियल ऑर्गनायझेशन मधनं. ओके, प्रायव्हेट कंपनी मधनं नाही, नॉन ऑफिशियल ऑर्गनायझेशन मधनं. गैर शासकीय ते कुठल्या तरी एखाद्या एनजीओ मधले असू शकतात किंवा रिटायर्ड ऑफिसर असू शकतात ज्यांना तशा पद्धतीचं नॉलेज आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचंय 11 ला बी करेक्ट येणार. नॉन ऑफिशियल ऑर्गनायझेशन, गैर शासकीय संस्था ज्या आहे त्यामधले ते लोक असतात जे की ट्री ऑथॉरिटीमध्ये एक्सपर्ट म्हणून त्यांना नॉमिनेट केलं जातं. क्लिअर? लक्षात ठेवायचं. किंवा आपल्या नोट्समध्ये कुठेतरी बाजूला लिहून ठेवून द्या. ट्री ऑथॉरिटीमध्ये जे नॉमिनेट होणारे एक्सपर्ट हे कायम गैर शासकीय संस्था म्हणजेच काय, जे की ते रिटायर्ड पण लोक असू शकतात. आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, ते रिटायर्ड पण असू शकतात. त्यामुळे ते नॉन ऑफिशियल ऑर्गनायझेशन लिहून ठेवा. नेक्स्ट, नंबर ऑफ नॉमिनेटेड मेंबर्स इन अ ट्री ऑथॉरिटी शाल नॉट एक्सीड. नंबर ऑफ नॉमिनेटेड मेंबर्स इन अ ट्री ऑथॉरिटी शाल नॉट एक्सीड. वृक्ष प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्यांची संख्या कोणापेक्षा जास्त नसायला पाहिजे? टोटल मेंबर, एकूण सदस्याच्या. अपॉइंटेड मेंबर अंडर द सेक्शन 3.1, हाफ ऑफ टोटल मेंबर, एकूण सदस्यांच्या अर्धा, किंवा 3 मेंबर्स, 3 सदस्य. कोणतं बरोबर आहे? चला, ठीक आहे. चला, सगळ्यांचे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन बी करेक्ट येतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे रेग्युलर मेंबर जे आहे मिनिमम 5 ते 15 जे की सेक्शन नंबर 3.1 मध्ये सिलेक्ट केले जातात. बरोबर आहे? 5 ते 15, मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 15. ह्या 5 किंवा 15 यामधले जेवढे सदस्य असतील ते 5 पण असू शकतात, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15, त्याच्यापेक्षा जास्त नाही. यापैकी किती सदस्य असू दे त्या संख्येपेक्षा जास्त सदस्य हे नॉमिनेटेड नसायला पाहिजे. म्हणजे इन केस इथे जर का 7 मेंबर असेल तर त्यांची संख्या 7 पेक्षा कमी असायला पाहिजे. जर का 9 असेल तर 9 पेक्षा कमी, 15 असेल तर 15 पेक्षा कमी. रेग्युलर मेंबर पेक्षा ते जास्त नसायला पाहिजे. म्हणून कोणापेक्षा जास्त नसावी? अपॉइंटेड मेंबर अंडर द सेक्शन 3.1. सेक्शन 3.1 मध्ये जे लोक अपॉइंट केले जातात त्यांच्यापेक्षा कमी. चला, 13. If a tree authority is not constituted in a municipal corporation area, who act as a tree authority? जर का एखाद्या ट्री ऑथॉरिटी मध्ये किंवा एखाद्या महानगरपालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरणच नाहीये किंवा असेलही तर ते काम करत नसेल किंवा ते निष्क्रिय आहे असं आपण म्हणूया. ओके, प्रॉपर वर्किंग करत नसेल तर ट्री ऑथॉरिटी च काम कोण बघत असते? कोण बघत असते? कोण? म्युनिसिपल कमिशनर. लक्षात ठेवायचं.
तर ट्री ऑथॉरिटीचं काम कोण बघतं? म्युन्सिपल कमिशनर. तो स्वतः म्युन्सिपल कमिशनर ट्री ऑथॉरिटी म्हणून काम करतो, काम बघतो. इन केस तो कोणतेही निर्णय जर घेत असेल तर तो त्यांच्या ज्या मीटिंग्स असतो त्या मीटिंग्स मध्ये त्याने घेतलेले निर्णय सर्वांसमोर तो ठेवू शकतो. इन केस ऑफ जर का ती ऑथॉरिटी नसेल किंवा ट्री ऑथॉरिटी आहे पण निष्क्रिय आहे, कोणत्याही कामाची नाही, कामच करत नाही, अशा केसमध्ये म्युन्सिपल कमिशनर त्याला ओव्हरलुक करू शकतो किंवा हँड ओव्हर करू म्हणजे पुढे नेऊ शकतो. नेक्स्ट, द ट्री ऑथॉरिटी मस्ट मीट ऍटलिस्ट वन्स एव्हरी. ट्री ऑथॉरिटीची मीटिंग कमीत कमी कितीदा घ्यायला पाहिजे? एक बैठक किती दिवसात व्हायला पाहिजे मिनिमम? पटकन सांगा. एक वीक, एक आठवडा, 4 नाईट 15 दिवस, मंथ 1 महिना, 3 मंथ्स 3 महिने. किती? फोर्टनाईट, बरोबर आहे, 15 दिवस. म्हणजेच काय? ट्री ऑथॉरिटीची मीटिंग जशा मीटिंग्स बाकी होतात त्याच पद्धतीने ट्री ऑथॉरिटीची मीटिंग किंवा बैठक ही किमान 15 दिवसातून एकदा होणे गरजेचे आहे. त्या मीटिंगच्या संदर्भात जागा ठरवणे, ती मीटिंग कुठे घ्यायची, त्यानंतर केव्हा घ्यायची, त्याचा अजेंडा काय असणे, सर्व ठरवण्याचे अधिकार कोणाचे असतात? त्या मीटिंगच्या अध्यक्षाला असतात. मॅक्झिमम इंटरवल अलॉटेड बिटवीन द 2 मीटिंग्स ऑफ ट्री ऑथॉरिटी इज. वृक्ष प्राधिकरणाच्या 2 बैठकीमधील कमाल अंतर किती असू शकते? म्हणजे 2 मीटिंग मध्ये जास्तीत जास्त अंतर किती? त्यापेक्षा अलाउड नाहीये. किती दिवसाचं असू शकते? मॅक्झिमम किती दिवसाचं असू शकते? मॅक्झिमम अंतर 2 मीटिंग मधलं किती मोठं असू शकते? 14 दिवस, 21 दिवस, 30 दिवस, 45 दिवस. किती? एक्झॅक्टली किती? 21 दिवस. 21 दिवस. शुभांगी, व्यवस्थित. त्यामुळे 21 दिवसापेक्षा 2 बैठकीमधलं अंतर जास्त नसायला पाहिजे. द कोरम फॉर अ मीटिंग ऑफ अ ट्री ऑथॉरिटी, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीसाठी कोरम किती असतो? किती लोक प्रेझेंट असायला पाहिजे? किती लोक प्रेझेंट असायला पाहिजे? किती मिनिमम? त्या बैठकीसाठी किती लोक प्रेझेंट असणं गरजेचं आहे? फटाक से सांगा. 1/4 मेंबर, 1/3 मेंबर, 1/2 मेंबर. अरे सॉरी, इथे ना 1/3, सॉरी 1/4 आहे पहिला. 1/4, 1/3, 1/2, 2/3. सांगा पटकन किती असायला पाहिजे? व्हेरी गुड. किती? 1/3 असणं गरजेचं आहे. ओके, 1/3 मेंबर प्रेझेंट असणं गरजेचं आहे. नेक्स्ट 17, नॉमिनेटेड मेंबर इन द ट्री ऑथॉरिटी. वृक्ष प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्य. वृक्ष प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकत नाही. मतदानाचा अधिकार आहे, फक्त उपस्थित राहू शकतात, परवानगीने मतदान करतात. कोणतं बरोबर आहे? एक्झॅक्टली बरोबर आहे. सो बी, हॅव अ राइट्स टू वोट. हॅव अ राइट्स टू वोट. आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ज्या वेळेला स्टडी करतो त्यावेळेला तुम्हाला माहित आहे की जे नॉमिनेटेड मेंबर्स असतात, जे नॉमिनेटेड आहे, इलेक्टेड आहे त्यांना सर्वच अधिकार असतो, पण जे नॉमिनेटेड मेंबर असतात त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो. त्या लोकांना वोट्स करण्याचा राईट नाही. जर ज्या वेळेला सर्वांचं मत एका मुद्द्यावर ठाम होत नाही त्यावेळेला मतदानाची वेळ येते आणि मग अशा वेळेला मतदान करण्याचा अधिकार त्या लोकांना नसतो. पण या ट्री ऑथॉरिटीच्या केसमध्ये जे काही सदस्य आहे, म्हणजे जे अपॉइंटेड आहे ते तर करतीलच, यासोबतच जे नॉमिनेटेड आहे त्यांना सुद्धा मतदान करण्याचा अधिकार आहे, स्वतःचं मत ठेवण्याचा अधिकार आहे, स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे, ऍडवाइस देण्याचा अधिकार आहे, एखाद्या चर्चेत स्वतःहून सहभाग घेण्याचा अधिकार आहे. म्हणून बी हा पॉइंट क्लिअर आहे. सॉरी,
नेक्स्ट, ट्री ऑफिसर इज अपॉइंटेड बाय, वृक्ष अधिकारी कोण नियुक्त करतो? स्टेट गव्हर्नमेंट, अर्बन लोकल ऑथॉरिटी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, फॉरेस्ट डिपार्टमेंट. ई ऑप्शन टाकतो, ट्री ऑथॉरिटी. ई ऑप्शन टाकतोय ट्री ऑथॉरिटी. एफ टाकतो नन ऑफ दीज. नन ऑफ दीज सांगा पटकन. ट्री ऑफिसरला कोण अपॉइंट करतं? तरीही बरेचसे लोक कन्फ्यूज आहेत. मी काय फक्त ट्री ऑथॉरिटी की ऑप्शन काय लिहिलंय, काही ई पण ऑप्शन चूज केलंय. ट्री ऑफिसरला ट्री ऑथॉरिटी नाही अपॉइंट करत. लक्षात घ्या, ट्री ऑफिसरला कोण अपॉइंट करतं? अर्बन लोकल ऑथॉरिटी, नागरी स्थानिक प्राधिकरण, महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये नगर परिषद, नगर पंचायत हे ट्री ऑथॉरिटीला अपॉइंट करत असते, ट्री ऑफिसरला अपॉइंट करतात. क्लिअर? त्यामुळे बी ऑप्शन करेक्ट आहे. मी कन्फ्युजन तुम्हाला व्हायला पाहिजे म्हणून इथे ई टाकले. अजून एक तुम्ही वेगळंच घेतलं. लक्षात राहील. सो ट्री ऑफिसरला कोण अपॉइंट करतं? तर जे काही नागरी स्थानिक प्राधिकरण असते किंवा शहरी नागरी स्थानिक प्राधिकरण आहे ते करतं. In Greater Mumbai, the tree officer must not be below the rank of. ग्रेटर मुंबईमध्ये, बृहमुंबईमध्ये वृक्ष अधिकारी कोणत्या पदापेक्षा कमी दर्जाचा नसायला पाहिजे? असिस्टंट इंजिनियर, वार्ड ऑफिसर, डेप्टी कमिशनर, चीफ इंजिनियर. कुणापेक्षा कमी नसायला पाहिजे? ऑब्वियसली कुणापेक्षा? वार्ड ऑफिसरच्या दर्जापेक्षा, रँक पेक्षा तो कमी नसायला पाहिजे. क्लिअर? नेक्स्ट 20. इन अदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन द ट्री ऑफिसर मस्ट नॉट बी बिलो द रँक ऑफ. इतर महानगरपालिकांमध्ये वृक्ष अधिकारी कोणत्या पदापेक्षा कमी नसायला पाहिजे? कोणत्या पदापेक्षा कमी नसायला पाहिजे? असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर, वार्ड ऑफिसर, म्युनिसिपल इंजिनियर, डेप्टी मेयर की डेप्टी मेयर? एक्झॅक्टली बरोबर आहे. कोणापेक्षा कमी नसायला पाहिजे? असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर पेक्षा तो कमी नसायला पाहिजे. म्हणजे असिस्टंट म्युनिसिपल कमिशनरच्या रँक पेक्षा तो ट्री ऑफिसर मुंबईचा एरिया सोडला तर बाकी म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये तो असिस्टंट म्युनिसिपल कमिशनरच्या रँक पेक्षा कमी नसायला पाहिजे. क्लिअर? ओके, चला इथे आपला पहिला पार्ट संपलेला आहे. इथे आपला पहिला पार्ट संपला आहे. बरोबर? तुमचे किती बरोबर आले ते कमेंट करून सांगा.